नाशिक शहरातील पेट्रोल परिसरात आर्थिक देवाणघेवाणीवरून दोन मैत्रिणींमध्ये झालेला वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे। तक्रारदार अंकिता सुनील पाटील वय वर्ष 34 राहणार अश्वमेध नगर आरटीओ जवळ पेट्रोल नाशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा व संबंधित विरोधक महिलेचा पूर्वीपासून परिचय असून दोघीही एकमेकीच्या जवळच्या मैत्रिणी आहेत। मेडिकल खर्च भागवण्यासाठी अंकिता पाटील यांनी संबंधित महिलेकडून तब्बल 1,10,000 रुपये उसने घेतले होते। काही कालावधीनंतर त्यापैकी 40,000 रुपये परतही केल्याची तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। उर्वरित रक्कम लवकरच देणार असल्याचे वारंवार सांगण्यात आले होते, मात्र उर्वरित रक्कम परतफेडीला उशीर होत असल्याच्या कारणावरून दोघींमध्ये वाद वाढला। या वादाच्या पार्श्वभूमीवर पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप तक्रारदारांनी केला आहे। या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी तक्रारीची नोंद करून संबंधितावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। आर्थिक व्यवहारामधील गैरसमज, विश्वासघात आणि वाढता तणाव यामुळे मैत्रीचे नाते कसे बिघडते याचे हे आणखी एक उदाहरण मानले जात आहे। पोलीस प्रशासनाने नागरिकांना कोणताही आर्थिक व्यवहार करताना लेखी पुरावे ठेवावे, तसेच वाद निर्माण झाल्यास कायदेशीर मार्गाने ते सोडवावे असे आवाहन केले आहे। नमस्कार साहेब, मी अंकिता पाटील। मी एक मुलगी पौर्णिमा जाधव, तिचं उर्फ आरती जाधव पण आहे। तिच्याकडनं मी पेमेंट घेतलेलं होतं मेडिकल इश्यू साठी 1,10,000 रुपये आणि तिला मी 40,000 रुपये मुद्दल दिली पण आहे। राहिले जिचे 60,000 रुपयाचा विषय, तर मी ते पण द्यायला तयार आहे, पण ती माझ्या आबरूवरून मला मारहाणच्या धमक्या, मला कॉल करून हॅरेसमेंट करणं, माझ्या कामाबद्दल जाऊन तिथे हॅरेसमेंट करणं, या सगळ्या गोष्टी करतीये। आणि तिला प्लस मी दर महिन्याच्या 5 तारखेला 5,000 रुपये पण देते आहे। तर मला इतकंच म्हणायचं आहे का मला सगळ्यांकडनं न्याय मिळावं आणि मला हीच विनंती आहे का पोलिसांनी माझ्याकडनं काहीतरी ऍक्शन घेऊन बोलावं। लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी पंचवटी।